भावेश पवार ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरतून धाडलाय. सर सीमारेषा पार. सुरुवात पहा, आक्रमक सुरुवात पाहायला मिळाले सर भावेश पवार यांच्या बॅटमधून. षटकार. बघाशा मॅच मध्ये आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकावर गेला होता. या मॅच मध्ये सलामीला गेलाय. त्यामुळे कोरसई ब संघाची पोझिशन्स, बॅटिंग ऑर्डर कधी केव्हा बदलेल परिस्थितीनुसार कळलं सुद्धा नाही. तुम्हाला फिक्स असं काही नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आडव्या बॅटनं ऑन साइडला कडा प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून फेकून दिलंय. उदेश पाटीलच्या अगेन्स्ट मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहा आक्रमक खेळ मात्र पाहायला मिळतोय. दोन लगातारचे षटकार मात्र पाहायला मिळालेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 वर. सुरुवात काय झाली, दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळाली ती धनेश इलेवन गोरसई ब संघाकडून. दी प्राऊड ऑफ भिवंडी. भावेश पवार यांच्या बॅटमधून दोन षटकार. थोडंसं टेन्शन आता मात्र उदेश पाटीलवर असेल. चॅलेंजिंग असेल. भावेश पवारला गोलंदाजी करायची आहे आणि सुरुवातीला पासूनच मात्र त्यांना आक्रमणाला सुरुवात केली. पाहूया उदेश कशा पद्धतीने कमबॅक करतोय. तिसरा चेंडू घेऊन आपल्या षटकामधील सज्ज होतोय. इथे पाहूया चांगला चेंडू. ऑफस्टंप लाईन वरचा हा चेंडू होता. आता मात्र प्रॉपर लाईन लेंथ वर चेंडू पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दोन षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाले ते गोलंदाज उदेश कडून. पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे संधी होती पाहायला गेलं तर. एज लागली होती आणि थोडस लो कॅच जरूर होती. चेल थोडासा खाली होता परंतु कुठेतरी कॅरी व्हायला हवा होता, कारण समोर भावेश पवार सुद्धा होता. इथे एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 13 वर. थर्टीन रन्स ऑन बोर्ड. सूरज केडे ऑन स्ट्राइक नाव. गोलंदाज उदेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्रॉस बॅटेड हा फटका ऑन साइडला. सूरजच्या बॅटमधून पाहूया पहिली धाव वेगाने घेतले. भावेश काय धावतोय. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दोन धाव्या, आणखीन दोन धाव्यानं मात्र धावसंख्या पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 15 या आकड्यावर. चला प्रेक्षकांना विनंती आहे, डिलिव्हर्ड करताना चेंडू आवाज करू नका. खुलवा टप्प्याचा हा बॉल खोदून काढला होता मिडॉन कडेच. एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दोन षटकारांनी सुरुवात झाली या षटकाला, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं ते उदेश पाटीलला. पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळेल ती धनेश इलेवन गोरसई ब संघाकडून. 15 धावा धावफलकावर. चला लवकरात लवकर, जास्त एकत्रित येऊ नका. राईट स्पर्धा 2 वाजून गेलेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. ऋषी सज्ज होतोय. स्विच केलाय. व्हाट अ शॉट.
अप्रतिम फटका पाहायला मिळतोय भावेश पवारांच्या बॅट मधून. पॉइंटच्या वरतून उडवलं या बॉलला, सीमारेषा पार, षटकार. क्लास बॅटिंग परफॉर्मन्स. सलामीला आला आज खेळण्यासाठी आणि इथे मात्र आतापर्यंत 3 षटकारांचा खेळ दाखवलाय त्यानं. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21-21 या आकड्यावर. कीप सायलेन्स. प्रेक्षकांना विनंती असेल थोडं शांत बसा. आयोजकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सूचित करतोय. ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु रोखावं लागेल. बखाशी एकदा एज लागली होती भावेश पवारची, परंतु पाठीमागे झेल कॅरी झाला नव्हता. चांगला बॉल यावेळेस मात्र बुंध्यात पडला होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू यॉर्क केलं होतं. दुसऱ्या धावेसाठी सरसावले आणि समोर अगदी असताना या 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट पहा. रिस्क उचलली जाते, परंतु त्याच बरोबरीनं धाव सुद्धा पूर्ण केली जाते. यासाठी ओळखला जातो हा संघ. 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 23 या आकड्यावर. 23 धावा आतापर्यंत धाव फलकावर. ऋषी भोईर पुन्हा एकदा. इथे थोडासा मिसक्यूट झाला होता. बॉल हवेमध्ये, झेल सुटलाय. ओहो, ट्विस्ट संधी होती इथे, मात्र एक चांगला चेंडू टाकला होता ऋषीनं आणि समोर भावेश पवारला दुसऱ्यांदा जीवनदान दिलंय. 2 झेल आतापर्यंत सुटलेत ते भावेशचे आणि त्याच्याच बॅटमधून जास्त धावा आल्यात. त्यामुळे संधी सुद्धा अशा खेळाडूला मिळाले की जो पुढच्या चेंडूमध्ये हाल करू शकेल. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय कव्हर्स कडे. सिंगलचं रूपांतर पहा. ओ, डायरेक्ट हिट. आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. यस, इट्स आउट. भावेश पवारला सोडावं लागेल मैदान. हरेशचा अचूक थ्रो. हरेश भोईरनं कमाल केले आणि भावेश पवार असंच काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करूनच भावेश पवारला मात्र बाद करता येतं. आणि फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का कोरसई ब संघाला भावेश पवारच्या स्वरूपामध्ये. विकेटचं झालंय पतन. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 24-1. 24 लॉस ऑफ भावेश पवार. मैदानाच्या आतमध्ये A1 पवन 3ऱ्या क्रमांकावर जात असताना सूरज कणेच्या साथीला. चांगली बॅटिंग केली भावेशनं. सलामीला जात असताना अवघ्या 8 बॉल मध्ये 22 धावा. ऋषी भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चला, एक ब्लॉक तयार होईल आज. त्यांना आता थोडा विश्रांती घ्या प्लीज. खेळाडू कक्षामध्ये आहेत आमचे हे प्रेक्षक. पवनच्या बॅटमधून यावेळेस मात्र ऑन साइडला फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. चला, चेक केलं जाईल. रेफर केलंय. 3ऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाईल. रेफर दीपकचं प्रेक्षकांनी केला की खेळाडूने केलाय. ते कोलक्याचे समर्थक आहेत, तिथे क्राऊड आहे त्यांचा भरपूर. ते मात्र मनसोक्त आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. कारण अक्षय मुंडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत आहे तो म्हणजे आयन शेलेबन, जीजी स्पोर्ट्स वाकरण आणि एका बाजूने धनेश शेलेबन, जय बजरंग गोरसई बी.
चला चेक केलं जाते. वाकलन संघाचे हितचिंतक खरं तर अक्षय मुंडे यांचे अगदी जवळचे अवधूत भगत सारसन हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. चला हिरामन लवकर चला मैदानामध्ये आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला वाकण टीमला. अवधूत भगत, कपोली, सारसन. चला याच्यामध्ये ग्राउंड अंपायरचा डिसिजन सुद्धा फार महत्वाचा असेल. ग्राउंड अंपायर्स त्यांच्या नजरेत काय आलंय, जे कॅमेरामध्ये घडलंय आणि तो रिपोर्ट मात्र ग्राउंड अंपायर्सना पोहोचवला जातोय. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस मुवमेंट. आणि ग्राउंड अंपायरचा डिसिजन फार महत्वाचा असेल कदाचित याच्यामध्ये. आता 3 अंपायर्स एकत्रित येतात. हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यामुळे काहीतरी भयानक घडलंय, काहीतरी वेगळं घडलंय हे मात्र नक्की आहे. मगाशी राष्ट्रवादी चषकामध्ये बेल्स खाली पडल्या होत्या तर 1 तास मॅच थांबली होती. ती आत्ता सुरू झाली. आपल्याकडे वेळ नाहीये, आपल्याकडे वेळ नाहीये कारण आपण अगोदरच खूप लेट आहोत. चला निर्णय आपल्यापर्यंत येतोय. इट्स अ डेड बॉल. यस, डेड बॉल. यस, अंपायर तेच घोषित करत असताना तर बऱ्याच जणांना वाटलं की इकडे हिट विकेट आहे, परंतु स्टंप समोर क्लोज पाय होता, परंतु त्याचा पाय लागला नव्हता आणि बेल्स ऑफ झाल्या होत्या. आणि त्याच कारणास्तव इथे विकेट पण नाहीये, मागे बाउंड्री पण गेली होती, तर त्याच्यातून मार्ग आपण काढलाय आणि योग्य तो निर्णय अंपायर्सने मात्र घेतलाय. चला नेक्स्ट बॉल. ऋषी पुन्हा एकदा सज्ज होतोय. पवन यावेळेस मात्र उचलून मारलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून फेकून दिलं या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. एक गगनभेदी षटकार, कमालीचा फटका मात्र पाहायला मिळाला. इम्प्रोव्हायझेशन पहा, प्रत्येक फटक्यामध्ये काहीतरी इन्व्हेन्शन करत असतो तो. आणि त्याच्यामध्येच इथे मात्र थोडी संधी मिळाली, थोडासा अखूड बॉल होता आणि त्याच्यावर मात्र चांगला चोप पाहायला मिळाला. आणि या 6 धाब्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 30 या आकड्यावर. 30 ऑन अ बोर्ड नाव. 30 धाबा मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करत असताना धनेश लेमन गोरसे ब संघ तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं महागड असं षटक आता मात्र ठरत असताना. चांगला बॉल, चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र भन्नाट वेगानं आणि त्याचप्रमाणे चांगला ॲक्युरसी पाहायला मिळाली या चेंडूमधून. दुसऱ्याही ओव्हरमध्ये 15 धाबा आल्यात, त्यामुळे 2 षटकानंतर 30 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
त्या धनेश 11 गोरसे ब संघाच्या. स्पीडअप करत राहा आणि थोडासा वेळ जास्त झाला या मॅच मध्ये, त्यामुळं इथून वेळ नको. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील जीत भोईर. दोन ओव्हर्समध्ये 30 धावा. थोडा कंट्रोल करावा लागेल वाकण संघाला या ओव्हरमध्ये. जरा कंट्रोल झाला तर कुठेतरी चेसिंग थोडंसं आटोक्यामध्ये येऊ शकेल. समोर मारलाय जीतला, लॉंग ऑनच्या वरतून स्वागत, भव्य स्वागत केलंय. पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार. 36 ऑन बोर्ड नाव. सूरज केडेच्या बॅटमधून यावेळेस षटकार आलाय. पहिल्यांदा आपण पाहिलं तर भावेश पवार त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले, पवनच्या बॅटमधून 1 आणि आता सूरज. सोडून दिला होता हा चेंडू, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि त्याच कारणास्तव इथे सोयर असल्याचा निर्वाळा देत असताना अंपायर. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 37. इथे मात्र कव्हरच्या वरतून लॉफ्टेड ड्राईव्ह, वाडे शॉट, कमालीचा ताकदीचा वापर सुद्धा पाहायला मिळालाय आणि बॉलला भिरकावून दिलंय. ते 6 धाबांकरता षटकार. जीत भोईर सारख्या दिग्गज गोलंदाजावर आता मात्र आक्रमण चढवलंय ते सूरज केडेनं. हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि धावसंख्या मात्र वाढणार, ही धावसंख्या मात्र थोडीशी मोठी होणार याचे संकेत मात्र दिलेत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 30 धाबा आल्या होत्या आणि आता मात्र आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात त्या 13 धाबा. 43. हा चेंडू सोडून दिला होता. इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. जीत भोईर लेफ्ट आर्म विकेट न येतोय. थोडासा अँगल क्रिएट केला जातोय आणि अँगल बनवून या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस थोडासा चेहऱ्यापासून दूर ठेवला होता. सूरजचा अंदाज चुकला असावा. आणखीन एक यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, थोडीशी गती कमी केली होती आणि इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलंय ते सूरज कडेला. 2 षटकार आले, तदनंतर मात्र 2 निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला मिळालेत. चांगलं कमबॅक करत असताना जीत भोईर समोर मारलाय आणि इथे मात्र सरळ व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. लॉंग ऑफच्या वरतून प्रेक्षक कमाल कॅच. इकडे उसाटण्याला घेतली असती तर संतोष चौधरींना सायकल मिळाली. आता हिरामण भोसलेने कॅच घेतले. आणखीन एक वाडे शॉट, कव्हरच्या वरतून. काय ताकद आहे, काय नजाकत पाहायला मिळाले आणि कमालीची फटकेबाजी. जीत भोईरच्या अगेन्स्ट मात्र 4 षटकार मारलेत ते सूरज केडेनं आणि या षटकामध्ये अक्षरशः चोप दिलाय. या ओव्हरमध्ये तब्बल 25 धाबा खर्च कराव्या लागल्या त्या वाकण संघाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 55 धाबा, 55 रन्स. जेव्हा बाहेरून आवाज आले ना तेव्हा षटकार गेले. कारण डिस्टर्बन्स होत असतं गोलंदाजांना, खरं तर डिस्टर्ब होतं बऱ्याच वेळेला. प्रेक्षकांचे आवाज जेव्हा बाहेरून येतात ना तेव्हा जास्त डिस्टर्ब होत असतात, त्यामुळे गोलंदाजांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा बिघडत असतं. सुपर 4 मध्ये दाखल झालेले संघ आता मात्र या ठिकाणी यायला लागले. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं जय मल्हार वाशिवली या संघानं भल्या मोठ्या संघांना त्या दिवशी मात्र त्या लॉट्स मध्ये बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर धाकटी जुई संघ, हॅलो, आणि तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर जय हनुमान मोठा खांदा हा संघ क्वालिफाय झालाय. संघांचं आम्ही अभिनंदन आणि मनपूर्वक स्वागत. परंतु चौथा संघ कोणता असेल याच्यासाठी मात्र अजूनही सामने सुरू आहेत.
हॅलो. तर टार्गेट आहे या मॅच मध्ये किती 56 धाबांचं 55 केल्या 56 धाबांचं टार्गेट सेट करण्यात आले आणि या 56 धाबांच्या टार्गेटला मात्र कशा पद्धतीनं सामोरं जाणार इथून टीम वाकळण या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय शुभम मात्रे यांच्याकडे. हॅलो. हॅलो. धन्यवाद दीपक पाटील सर. दुसऱ्या इनिंगला आता इथून सुरुवात होतीये. फार मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दोन्हीही बलाढ्य संघ आहेत एकमेकाच्या विरोधात. आपण बघतो आता दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत. टॉस जिंकला होता वाकलन टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. तो घेतलेला निर्णय मी तर म्हणेन थोडासा अंगलट डोई जड झालाय. कारण टोटल आपण बघितलं तर 55 धावा गोरसई बी टीमने या ठिकाणी जमावल्यात आणि 56 धावा संख्येचं एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलंय ते आयांश स्पोर्ट्स वाकलन टीमच्या समोर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय भावेश पवार. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं नावलौकिक हा खेळाडू. पहिला षटक टाकण्यासाठी पहिला चेंडू हा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवला चेंडू. मगाची भावेशची ओव्हर आपण बघितली असेल. मेडन षटक त्यानं फेकलं होतं अगेन्स्ट चांबारली टीमच्या. काय गोलंदाजी केली होती आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती कोरसई टीमनं मात्र तो सामना जिंकला होता. इथून मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलं जाते चेंडूला. एक सिंगल धाव मात्र इथून मिळेल. सिंगल धावेच्या बरोबरीनं वाकलन टीमचा मात्र अकाउंट इथून ओपन होत आहे. एक धाव ही धाव फलकावरती लागली जाते. भावेशचा नेक्स्ट बॉल अगदी पुनश्चा फिरकीपट्टू सारखा टाकलाय. लाऊड अपील या चेंडू मागे केली होती आणि इथून मात्र फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का मिळतोय वाकलन टीमला. अविनाश भोईर हा फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन येतो मैदानावरती किरण म्हात्रे. केतन म्हात्रे आपण बघतोय आज या ठिकाणी उपस्थित नाहीये. कदाचित त्याची कमी वाकलन टीमला असं वाटतं की आता जाणवते की काय. कारण ऑपोजिट संघ पाहिला तर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमधील ग्रामीण सगळ्यात भयानक संघ, सगळ्यात फॉर्म आणि सगळ्यात डेंजर संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो जय बजरंग बली गोरसई बी हा संघ. इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पडल्यानंतर अगदी कधी बाहेर कधी आत कधी वेग विशिष्ट आणि व्हेरिएशन असलेला हा गोलंदाज भावेश. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता परंतु पहिल्या षटकामध्ये भावेशनं पूर्णपणे बांधून ठेवलंय ते वाकलन टीमच्या या फलंदाजांना. हा चेंडू आणखीन एक डॉट चेंडू. इथून मात्र पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे भावेशनं. नेक्स्ट मॅच साठी घनसोली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचंय. पहिल्या षटकामध्ये अगदी काय अफलातून चेंडू फेकले भावेशनं. फक्त एक धाव खर्च केली आणि एक फलंदाज मात्र त्यानं बाद केलाय. आता 12 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय पवन केणे. लेफ्ट आर्म पहिला चेंडू जीत साठी हा फटका अगदी त्या ठिकाणी फिल्डर लावून ठेवलाय. भावेश देखील मास्टर माइंड खेळाडू आहे. जशा प्रकारे तो फील्ड सेटअप करत असतो तसे त्यांची टीम तसे त्यांचे गोलंदाजी देखील करत असतात. आणि पहिला चेंडू इथून जातोय डॉट.
फटका चांगला आहे, कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पार, येतोय हा चौकार, चौकार येतोय. आणि निश्चितच अशा बऱ्याच चौकार आणि षटकारांची या ठिकाणी आता वाकलन टीमला मात्र गरज आहे. एखाद दुसरा चौकार षटकाराने काही फरक पडणार नाहीये. खूप मोठे फटके आता जीत भोईरला मारावे लागतील, कारण भरपूर मोठं आव्हान आहे. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आत्ता धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 5 धावा. फील्ड सेटअप आता चेंज केलाय. ऑफ साईडला पाहिलं ना सुदर्शन सरचा आता 3 फिल्डर लावलेत. एक रणनीती तयार केली आता जीतच्या अगेन्स्ट. रिव्हर्स रिव्हर्स दागण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र निर्धाव चेंडू खेळतोय फलंदाज जीत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पवन केनीची. फक्त 5 धावा धाव फलकावरती लागल्यात. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू मध्ये जातोय शॉट थर्डमॅनला, फिल्डर येतोय बॉल खाली, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव मिळतीये आणि 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून 50 धावसंख्येची गरज आहे. 50 धावसंख्येची गरज आहे अजून. हा चेंडू वेगानं, हा चेंडू आता पवननं वेगानं फेकलाय. इथून देखील डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी, एकतर्फी सामना होण्याची चिन्ह मात्र आपल्याला या सामन्यात दिसत आहेत. पूर्णपणे आक्रमण केलं होतं सुरुवातीला भावेशनं, तर नंतर गोलंदाजी देखील त्यानं तशीच एक अष्टपैलू प्रदर्शन त्याने या मॅच मध्ये केलंय. इथून अगदी हलक्या हातानं बॉल मात्र ड्राईव्ह केलाय. कोणतीही धाव नाहीये. षटक इथून संपलाय. आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्क वरती राहुल केने. अगदी फार फास्ट इनिंग या ठिकाणी सुदर्शन जरी आपल्याला पाहायला मिळते. आणि भावेश पवारचं षटक हे असंच असतं, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तो षटक संपवित असतो. अगदी आपण बघितलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा ज्या प्रकारे पटापट चेंडू टाकत असतो, तशाच प्रकारे भावेश पवार देखील पटापट अगदी फार वेगानं तो चेंडू आणि त्याचं षटक संपवत असतो. इथून मात्र येतोय हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. राहुलचा नेक्स्ट बॉल. या बॉलवरती जीतनं एक सिंगल धाव मात्र मिळते. सिंगल आणि सिंगल धावेनं आता काही घडणार नाहीये, काही बिघडणार नाहीये. अगदी सोडून दिलं ह्या चेंडूला, कारण ही मॅच आपण बघतोय आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. गोरसई बी टीमच्या बाजूने मात्र हा सामना झोकलाय. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. एक सिंगल धाव देखील इथून मिळतीये. भरपूर धावसंख्येची अजून गरज आहे. घनसोली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी या. लगेच आपली मॅच आहे. जीतचा हा फटका आणि डॉट चेंडू. इथून आम्हाला पाहिजे तसं दिसत नाहीये, स्क्रीन आहे समोर. हा देखील चांगला चेंडू. सामना फिनिश झालाय. सामना जिंकला इथून जय बजरंग गोरसई बी टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन गोरसई टीम. वाकलन टीम हार्डलक असेल. लगेच टॉस साठी या. गोरसई टीमचा कॅप्टन आणि घनसोली टीमचा कॅप्टन. लेटेस्ट चॅम्पियन घनसोली आणि त्यांच्या विरोधात धनेश 11 गोरसई बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातोय फलंदाजी करता वेळेस 8 चेंडू आणि 26 धावांची जाणे खेळली गेली.